मस्त मजा आली. तुम्हाला गडबड तर नाही ना कुणाला? म्हणजे मला सूर्य मावळेपर्यंत कीर्तन करायचे. सुदाम दादा, तुम्हाला जायचं असलं जा. विठाला विठाला. अगदी सहज इकडं लक्ष द्या. कंठी धरिला कृष्णमणी. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे, पण कळाला किती जणाला हे महत्वाचं आहे. ज्याला कळाला त्याला म्हणायचं कंठी धरिला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि ज्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख आहे त्याला जगातली प्रत्येक वस्तू कळती. महाराज, मेलेल्या माणसाच्या अंगाला हात लावला तर माणूस जिवंत होतो, ही त्याची ताकद आहे. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? हो. क्रांतिकारक या जगामध्ये फक्त संत आहेत. हो, कारण मेलेला माणूस जिवंत करून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि आपण मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहिणं आणि आपण जिवंत असून ती न वाचवणं ही केवढी क्रांती आहे का नाही? बोल नका. म्हणून लेकराला हवा खायला जा. मायली की तुम्ही हवा खायला तिकडे खात जा, पलीकडे जा बाई. विठाला विठाला. अवघा जनी प्रकाश. संपूर्ण जगातली प्रत्येक वस्तू त्या महात्म्याला कळती ज्यांनी कंठात देव धारण केलाय. हो, 60 वर्षाची वांजबाई गहिनीनाथ गडावर जाते. वैराग्याचे महामेरू संत वामन भाऊ महाराज, त्यांच्या तोंडातला शब्द प्रमाण होता. 60 वर्षाची वांजबाई, भाऊ एवढी मोठी इस्टेट कुणाला दान करायची? भाऊचं हृदय भरून आलं. गहिनीनाथ गडाची वारी 40 वर्षे केली बाईनं, पण पुत्र प्राप्ती नाही. नारळ उचललं आणि गहिनीनाथाच्या समाधीवर फिरवलं. त्या बाईच्या ओटीत टाकलं. जा म्हणले भगवान शंकर तुझ्या पोटाला येईल. त्याच महिन्यात बाई गरोदर राहते आणि भगवान शंकराचा सारखा पुत्र तिच्या पोटी जन्माला येतो. संतांची क्रांती आहे ही, संतांनी केलेली क्रांती आहे. आणि याच्यासाठी काय लागतं महाराज? फक्त श्रद्धा लागते. मी तर तुम्हाला आजच्या कीर्तनाचं खरं सार सांगतो. कोरोनाच्या काळातून वाचून जगून जिवंत राहिलोय आपण. या डोंगरावर सांभाळ करणारी आदिमाया भगवती वटमा देवी, तिच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा. डोंगराकडे तोंड करून नुसते हात जोडा. हातात धरलेलं काम नाही झालं तर माझ्या कानाला खडा लावा. ताकद श्रद्धेमध्ये आहे, त्याची टिंगल टवाळी करू नका. आणि मी सगळ्यांना जाहीर सांगतो बरं का, 1000 पटीचं तुमचं राजकारण असेल, पण वटमा देवीची जी ही शिव आहे का, शिव, त्या सीमेच्या बाहेर राजकारण. कुठल्याही गटाचा कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असेल इथं, त्यानं वटमा देवीच्या कार्यक्रमामध्ये राजकारणाचा हात घालायचा नाही. लाख असन तुमचं, ज्याचं जसं नशीब असेल तशी त्याची गाडी चलल. आणि देवीवर श्रद्धा ठेवली तर ते निवडून बी येईन, त्याची काय अडचण आहे. पण इथं राजकारण, भेद, गट तट काही नको. आपण आदिमाया भगवती वटमा देवीचे सगळे लेकर आहोत. श्रद्धा ठेवा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या काल्याच्या कीर्तनाचं खरं सार आहे. आणि ज्यानं श्रद्धा ठेवली ना, त्याच्या डोक्यात जगात त्याच्यापासून प्रकाश पडतो. अवघा जनी श्रद्धेचा भाग आहे तो. मग तू देखसी स्वर्ग त्रिभुवन पाताळ,
नको भूलो येणे ब्रह्मे सांडी विषय पालाळ आपण आपे देख पारे नाही स्वरूप वेगळ परमात्मा व्यापकुरे पहा परब्रह्म सावळ पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे वा बाळा. म्हणून काला देण्याचा अधिकार संताला आहे. शक्तिमान आहेत जगामध्ये ते आणि तेच म्हणू शकतात फक्त अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काला वाटोय काला वाटोय भाची वा मस्त. बर चांगले. वैष्णवनिका संभ्रम खूप महत्वाचा शब्द आहे. इकडे लक्ष द्या. निका शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सांगू किती श्रीमंत असेल एखादा माणूस आणि जर निका नसेल तर तो दरिद्री आहे. दरिद्री आहे. निका. कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळती या. मराठी कळती या काही इकडं. कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळती. कलंक धुवून काढायची साबण फायदा नाही झाली आणि कधी फायदा होणार नाही. लक्षात ठेवा. मीराबाईच्या अभंगामध्ये अनुप जलोटा निघाल्यात. अतिशय सुंदर आहे. सुंदर अतिशय. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी. जास्त नको हे को. छान सिस्टीम आहे. मस्त आहे. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन आगन से तेज है कौन काजल से काली. चार प्रश्न आहेत आपल्या समोर. आहे पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती. जमिनीपेक्षा वजनदार काय. अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती. चार प्रश्न आहेत. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन आगन से तेज है कौन काजल से काली. काय त्याचं गोड उत्तर आहे महाराज. जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोधागण से तेज है कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू जगामध्ये ज्ञान आहे. जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे. अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे. काजळापेक्षा काळी वस्तू जगामध्ये कलंक आहे. म्हणून निका. निका शब्दासाठी बोलतो. आणि जाता जाता तुम्हाला माझी विनंती आहे. पापाचे महाप्रकार शास्त्रामध्ये 5 सांगितले. 5 आणि त्याच्या 5तलं 1 नंबरचं पाप आहे जगामध्ये हिंसा. हिंसा म्हणजे खून. खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणं हे जगातलं 1 नंबरचं पाप आहे सोमनाथ भाऊ.
महाराज असा का आरडतोय म्हणू नका. लय राग आला तर पटकन 5 रुपयाची माळ घ्यान गळ्यात अडका, पण जिबीचा छंद पुरवू नका. कारण इथं बिगर माळकऱ्याची संख्या जास्त आहे, हे मला चांगलं माहिती आहे बरं का. पण आता इकडे बघा तुम्ही, कवर मजा मारता. मजा मारायचे दिवस संपले, सगळे केस पांढरे झाले, डाय लावून काय करायचे? हा, हे कुठंतरी माणसाच्या रक्तामध्ये त्याग पाहिजे. काढून टाकलेलं कशाला काढलं तुम्ही? आता नको का घालू? मसाल्याच्या भाजीचा वास आल्यावर काढणारच माळ दे. विठाला विठाला. महाराज माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का. कुठंतरी माणसाच्या रक्तामध्ये तपश्चर्या महत्वाची आहे. लागल ते खाऊ नये, लागल ते पिऊ नये, लागल ते निसू नये, कुठंतरी मनावर ताबा पाहिजे. मी सांगत होतो जगातलं 1 नंबरचं पाप हिंसा. मांसाहार करणं जगातलं 1 नंबरचं पाप आहे. मांस खाता हंस करी तोडणी वैल ठेवीला, तोडणी वैल ठेवीला, तोडणी वैल ठेवीला, मांस हंस करी तोडणी वैल ठेवीला, असं म्हणलं की आम्हाला कीर्तन सुटले. सुदाम दादा काय म्हणते, महाराज माळकरी कोणते शहाणे येतो, माळकऱ्यापेक्षा आम्ही बरी आहे. मग मी म्हणत असतो माझी बी काढून टाकतो. जाऊ द्या, पुढं चला, पुढं चला. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, परस्त्री गमन. काम वासना ज्याच्या रक्तामध्ये आहे. नामदेव महाराजांचे प्रमाण आहेत महाराज. नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. इंद्र असेल, चंद्र असेल, कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टचर्याशी. अहो देव जरी घरात असला का महाराज, तरी कर्म भोगावंच लागेल. मागे लेकर हे, तुम्हाला कठाळा तर आला नाही ना? नाही, मला सांगा तुम्ही, देवाच्या दारात जाऊन माणूस नाटक करतो, इकडे लक्ष द्या. काय जिबीला चिमटे घेते. देवा माझं भलं कर. हसू नका, इकडे लक्ष द्या. महाराज, निका वागणाऱ्या माणसाला कोण्या मंदिरात जाऊन भीक मागायची गरज नाही, सांगू तुम्हाला. हो, नाही ते इळाने माळकुटाने करायचे, मंदिरात जाऊन जिबीला चिमटे, टाळ्या कान वाढायचे, म्हणजे केवढा नाटक आहे ते, केवढं नाटक. निक वागा. निक्या शब्दासाठी बोलतोय मी, कारण काला निक्या माणसाला आहे. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. तो कोबाराया म्हणले 33 कोटी देवाचा बाप इंद्र जरी असेल आणि तो जर बदमाश असेल तर त्याला आम्ही वाकडं दाखवितो. काला खातानं अभंगाचं 3रं चरण. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तमल
माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माणूस श्रीमंत असेल एखादा, नाही तर एखादा गरीब असेल, 4 दिवस दुःखाचे आणि 4 दिवस सुखाचे हरेक माणसाच्या जीवनात पक्के आहेत. ह्याच्यात कुणी बदल नाही करू शकत. कुणीही असू द्या, कुणीही असू द्या, श्रीमंत असेल नाही तर गरीब असेल, पण 4 दिवस दुःख आणि 4 दिवस सुख हातात हात घालू नये. त्याच्यात बदल नाही महाराज. हो, मी कशासाठी बोलतोय हे, श्रीमंतीमध्ये सुख वाटावा असं वाटत असेल तर निक राहणं महत्वाचं आहे. आणि कोण श्रीमंत त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला मी. बघा, तुम्ही धर्माचा विचार करत असताना असं सांगितलंय, धर्माला 4 पाय आहेत. धर्म म्हणजे काय, हे रोज गप्पा हाणणारी माणसं धर्म म्हणून शब्द वापरतात. धर्म म्हणजे काय, 4 गोष्टी ज्याच्या हातातून जिवंत राहतात तो धर्म. कोणत्या 4 गोष्टी? सत्य, तप, दया आणि दान. बघा, जाता जाता तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला वाटतंय माझं घर जिवंत राहावं, आनंदानं जगावं, त्या माणसाने या 4 गोष्टी जिवंत ठेवायच्यात. याचा अर्थ सत्य म्हणजे खरं बोलायचे. नंबर 2, दया म्हणजे आपल्या लेकराच्या तोंडात दुधाचा काला कुणी घालील, पण शेजारणीचं लेकरू मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात दुधाचा काला घालणं, याला दया म्हणतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीनाती पतित, जगी जे दिन पद दलित, तया जा होनी उठवावे जगाला प्रेम. धर्माचा 2रा पाय हो दया, आणि धर्माचा 3रा पाय तपश्चर्या, आणि 4था पाय दान. दान दिल्यानं धन वाढतं. इकडे लक्ष आहे का माझ्याकडे? 3 मुद्दे साहेब. दान दिल्यानं धन वाढतं, दान दिल्यानं धन टिकतं, आणि दान दिल्यानं धनाला चमक येते. आता चमक येते ही काय भानगड आहे? जो श्रीमंत माणूस त्याच्या श्रीमंतीमधून गावाच्या येशीमध्ये एखाद्या गरीब मुलीचं जर लग्न करीत असेल त्याच्या श्रीमंतीमधून, तर त्या सुद्धा श्रीमंताला ते गाव संत समजून त्याचे पाय धरतं. याला म्हणतात धनाला चमक येणे. आणि त्या श्रीमंतीमध्ये सुख आहे, त्या श्रीमंतीमध्ये आनंद आहे. असे राजे रजवाडे श्रीमंत पूर्वीच्या काळात होऊन गेले. ते सुद्धा जनक राजासारखे संतच होते. जनक राजाच्या नगरीमध्ये एखादा संत जर गेला तर येशीमध्ये हिरे, माणिक, पाचू, मोती अशा धातूचे बंगले होते. ते बंगले कुणाचे होते? जनक राजाचा महाल साफ करणाऱ्या लोकांचे बंगले होते. अशांना काला मिळतो. इंद्र आहे पण बदमाश आहे, काला त्याला मिळत नाही. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि हे कार्य करण्यासाठी जगामध्ये आम्ही वीर आहोत, आम्ही शूर आहोत. अभंगाच्या शेवट तुका म्हणे भूमंडळी,
जगा मंडळी, आपली वेळ संपत आली. भूमंडळ म्हणजे त्याचा विस्तार करत असताना दृष्टांत दिलाय. एका पृथ्वी तलावरचा ब्रह्मदेव रुसला. माझ्याकडे लक्ष एक तुमचं. आणि त्यांनी देवाकडे रजेचा अर्ज टाकला की मी तुमच्या कामावर राहू शकत नाही, मी घरी चाललो. आणि मग देवाला ही बातमी कळाल्याच्या नंतर देवानी मायाला फोन लावला. माया म्हणजे कोण? वटमा देवी, तिलाच माया म्हणतात. हॅलो जी, एका पृथ्वी तलावरचा माझा ब्रह्मदेव थोडा अहंकारी बनलेला आहे, काम करायला तयार नाही, त्यांनी रजेचा अर्ज टाकलाय. त्यासाठी दुसरा ब्रह्मदेव पाठव बाई माझ्याकड. मायाला फोन लावला. आता कोणता ब्रह्मदेव देवाकडे घेऊन जावं म्हणून जेवढे ब्रह्मदेव आहेत मायाकड तेवढे घेऊन निघाली. एका उंटावर एक पेठारा, त्या एका पेठाऱ्यामध्ये लाखो ब्रह्मदेव, असे लाखो उंट. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. आणि पुढच्या उंटाचा दोर खांद्यावर घेऊन ती माया चालली देवाकड. पाठीमाग उंट किती? लाखो. उंट लाखो. बर, एका उंटावर एक पेठारा, त्या पेठाऱ्यात लाखो ब्रह्मदेव एका एका पेठाऱ्यात. मला वाटतं ऐकूया ना तुम्हाला. आणि त्या उंटाचा दोर खांद्यावर घेऊन ती बाई निघाली. रुसल्याला ब्रह्मदेव चालला होता इकडं नान्नचकड. तो रुसल्याला ब्रह्मदेव म्हणतो, आई साहेब हे एवढं मोठं लखर उंटाचं तुम्ही कुणीकडे निघाल्या? त्या आई साहेबांनी सांगितलं, हे पहा, कोण्यातरी पृथ्वी तलावरचा एक ब्रह्मदेव रुसलाय आणि देवानी मला फोन करून सांगितलंय. आता कोणता ब्रह्मदेव देवाला लागतो ही माझी अक्कल बंद पडली, म्हणून माझ्याकडे जेवढे ब्रह्मदेव आहेत तेवढे घेऊन चालले म्हणली. रुसल्याला ब्रह्मदेव म्हणला, कुठं आहेत ब्रह्मदेव? म्हणली या उंटावर पेटी त्याच्यात इथं. म्हणले खाली घ्या पेटी. ती म्हणली मला नाही उचलत, तुझ घे. तो पेठारा खाली घेतला, ती पेटी उघडली. एका पेठाऱ्यामध्ये लाखो ब्रह्मदेव आणि ह्याच्यासारखे सगळे ब्रह्मदेव. त्यानं ती पेटी गपचीप उचलली, वरी ठेवली. म्हणला आई साहेब मीच रुसलो होतो, मी रुसणारा मीच आहे म्हणले. माझा अहंकार संपला, तू वापस जा. हो, तसं अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा. केवढं जग, किती ब्रह्मदेव, काय भानगड. तुम्हाला सोनूशीच माहित आहे माय फक्त. हो, आणि या जगावर पगडा फक्त संताचा आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हर एक माणूस म्हणतो हिंदू धर्म जागला पाहिजे, पण हिंदू सारखं वागत नाही माणूस. हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला, जगामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही, जगातलं संपूर्ण ज्ञान तुकोबारायन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत गाथ्यात लिहून ठेवलंय. माझी हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला, माऊली असेल नाही तर पुरुष असेल, 5 तरी वव्या ज्ञानेश्वरीच्या सकाळी वाचवा आणि 5 तरी अभंग तुकाराम महाराजाचे वाचवा. अर्थ नाही कळाला तर कळू द्या, पण मला वाटतं ज्ञानोबाराया तुकोबाराया अभंगाच्या रूपाने तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतील आणि जगावर तुमची सुद्धा सत्ता येईल. इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून फक्त तुमच्या जीवनातले 15 मिनिटं रोज खर्च करा. धोका होणार नाही कुणाच्या घरामध्ये. मी आदी माया वटमा देवीची साक्ष घेऊन बोलतोय तुम्हाला. 5 मिनिटं रामकृष्ण हरीसाठी द्या, 5 मिनिटं तुकाराम महाराजाच्या गाथ्यासाठी द्या, 5 मिनिटं ज्ञानेश्वरीसाठी द्या. जगात कुठंच वाचायला मिळणार नाही इतकं ज्ञान त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. नुसतं हिंदू धर्म म्हणायचं, पैसे घ्यायचे मतदान करायचं हे कामाचं नाही.
वागावं चांगलं, राहावं चांगलं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हीच आपल्या या काल्याची खरी ताकद आहे. विठोबा रखुमाई तू विसरलं नाही का भारुड अजून? हाय वाजवायला छान आहे. बरं बरं बरं. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. हे मावशे, वाईचं घे, वाताचं घे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं औषध घे माय. केसारी फणी घे मैना काळी पुवत मणी घे. केसारी फणी घे मैना काळी पुवत मणी घे. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य मागे धान्याला.
3 बघा, आपल्या ही देवीची भक्त मंडळी, देवीच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम आहे. आपल्या समोर प्रश्न आहे थोडा, देवी आधी का देव आधी? बर, बाया माणसाचं म्हणणं देवी, गड्या माणसाचं इकडे लक्ष द्या. आधी देव आहे, देव, कारण त्याचे प्रमाण आहेत, त्याचे प्रमाण आहेत. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, असं इकडे लक्ष द्या. जगाची उत्पत्ती कशी, देवी आधी का देव आधी, हा प्रश्न आहे. ते भांडण मिटवण्यासाठी हे एकनाथ महाराजांचे अभंग आहेत. शांती ब्रह्म माझ्या पदरचं नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. शून्य म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, शून्य नाम ब्रह्म होतं. मग त्या ब्रह्माला कर्माना म्हणून तेथे एक ढालगज, ढालगज म्हणजे देवी. जगाच्या उत्पत्तीसाठी भगवंताने देवी आधी स्वतः तयार केली देवाने, असं त्याचा अर्थ आहे. आणि मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ मुख्य, आता याच्यावर अर्धा तास कीर्तन लांबत बसन, कुटाणा नग वाढवायचा. आणि भांडण पुन्हा अजून मिटविण्यासाठी एक अभंग आहे पहा. आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी व कुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंती. एकनाथ महाराजांनी भांडण मिटवण्यासाठी काय सांगितलंय? अर्ध्या अंगानं देवी आहे ना अर्ध्या अंगानं देव आहे. मिटलं भांडण आपलं. आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी ओ, पुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी ओ. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी. रांगत रंगनी चोरी हो, रांगत रंगनी चोरी चलो, जाऊनी धरती गवळ, जाऊनी धरती गवळ, गांधीचे चरणी करा, गांधीचे चरणी करा. कृष्णा
आपल्या या नवरात्र महोत्सवामध्ये या भागाच्या लाडक्या आमदार, मला नाव माहित नाही बरं, नीलमताई. नीलमताई, बरोबर आहे का? बस बस. ताई इकडे बसा, वर या वर या. आमदार ताईच आहेत ना? त्यांचे मालक बर, आमदार साहेबाच्या पत्नी सौभाग्यवती. मी साहेब आले नाहीत, आमदार साहेब नाही आले ना? बर, मला परिचय नसल्यामुळे विचारतोय मी. हो ना, नाही खरं बोलले ते, खरं बोलले. हमेशा त्योच आमदार, हमेशा त्योच आमदार, हमेशा त्योच आमदार नाव प्रसिद्ध झालेलं असते. आणि गरिबानं मग कधी आमदार होऊच नाही का? विनोदाचा भाग आहे, इकडे लक्ष द्या. देवीच्या रूपानं ताई इथं आल्या, 5-10 हजार लोकांचा निवारा करून द्या, त्याला टाळी वाजवा. भगवान श्रीकृष्ण देव जरी असेल तरी कर्म भोगावं लागतंय. कृष्ण जन्माला कुठं आला? मोबाईल मध्ये. हे देव कुठे जन्माला आला? झेल मध्ये. इकडे लक्ष द्या. एक अभंग आहे तुकाराम महाराजाचा कर्मपर. दैव घेता झोले, प्रयत्न करिता काही न चाले. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. कृष्णा सारिके वैभव बंदी शाळे. कृष्णाचा जन्म झेलमध्ये झाला, पण प्रागट्य गोकुळामध्ये झालं. आणि लहानपणापासूनच देवानी कार्य हातामध्ये घेतलं. रांगत रंगणी, रांगता रांगता चोरीत लोणी. आणि लोणी चोरलं म्हणून धरला. बरं, धरून राहिल्या का गवळणी? नाही, त्याचे पाय बांधले आणि यशोदेकडे फरफरावडीत नेलं त्याला. आणि यशोदेच्या भोवताली 5-25 गवळणीचा घेराव. यशोदे गे तुला येईन राग, यशोदे बसा, खाली बसा, थोडं शांत राहा. ए यश, असलं कसलं कार्ट आहे ग तुझं? हा, यशोदा म्हणली काय करतय ग ते? या अभंगातलं कीर्तनातलं तुम्हाला खरंच वाटलं बाबा? होता बा, तुम्हाला सांगतो याच्यामुळंच आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नाही महाराष्ट्रात. इतके कीर्तन आहेत, ते प्रॅक्टिकल खरं करून दाखवायचे ना. मेळच लागला नाही तुम्हाला. ए मावशे, असलं कसलं कार्ट आहे ग तुझे? काय करतय ग ते? गवळणी म्हणल्या काय करतय? तोंड करी वाकुडे मला म्हणी तसे वे. आपल्याला गोड दिसत नाही,
पण बाई असू नाही तर गडी असू, लहानपणी हे कुणी केलं नाही काय? इकडं लक्ष द्या. हेच लिहिलंय आबा गवळणी मध्ये, तोंड करी वाकुडे मला म्हणी तसे वेडे, तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग ग यशोदे ग तुला येईल राग. वा. यशोदा म्हणली एवढ्याची तुम्ही धावून आलात माझ्या अंगावर. हा तुम्हाला लेकरं नाहीत का ग? बिन लेकराचे आहेत का तुम्ही? आख्या गलीत एकुलत एक माझं खपा ना. बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसले गोजिरवाणी ग बाळ दिसले गोजिरवाणी बाळ दिसले गोजिरवाणी ग बाळ दिसले गोजिरवाणी काय सांगता गाणी नामदेव महाराजाची गवळ नाही. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गाजा ग. ही काढल्या नाही, आमच्या बीड काढल्या. भगवान श्रीकृष्ण आईच्या कंबराला धरून त्यांचं मित्रमंडळ इकडे उभं होतं आणि पुढून गवळणी. एक गवळण जरा थोडी तापड होती. ती गवळण वाकडी होऊन कशी करती, ए काळ्या मेलिया, हा माझ्या नादाला लागून बघ तुला झपका दाखविते म्हणली. एका गवळणीनं भगवान श्रीकृष्णावर हात उगारला. देवानं सौंगाड्याला सांगितले ह्या ताईचा मोबाईल नंबर घ्या रे म्हणले. मोबाईल नव्हता त्या काळात, घर नंबर. महाराजजीनं हात उगारला का तिच्याच घरात देव गेला सगळी गँग घेऊन. गवळण होती 7 फूट उंच, मालक होते 3.25. रात्रीच्या 2 वाजता झोपलेले होते. त्याची दाढी आणि हिची येणी. अहो वेळ कमी आहे मला. बाई नुसती अंथरुणावर उठून बसली सकाळी तरी हे लोंबत होत. नाथ महाराजाची ओरिजिनल गवळण आहे. तिसरी गवळण आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ मारोनी. गाठबाई कोणाशी सुटेना, गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे ग बाळ तुझा काना. पुष्कळ खोड्या झाल्या. शेवटी उद्या जाई राना सवे घेऊन, सवे घेऊन वदना, सवे घेऊन वदना. चारायला जातो. गाई चरत असताना खेळ खेळले जातात. गोंडस खेळाचे 2 प्रमाण म्हणायचे. शेवट भगवान गडकर भीमसिंह महाराज काल्याच्या कीर्तनात प्रमाण म्हणायचे. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली, 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 घोंगाडी हरपली, घोंगाडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली, खेळू लागलो
म्हणणार आबक, टाळकऱ्यानं म्हणायचं, खाली बसलेल्याला म्हणायचं, जो म्हणणार नाही त्याला 500 रुपये दंड. आबक अरे 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 लय घाण केली. ताकद लावा ना. आबक अबक दुबक ती बघ बोरे त्रिगुण केलं मानू. अबक दुबक ती बघ बोरे त्रिगुण केलं मानू. ए अबक दुबक आता खूप खेळ झाला. 8-10 दिवस झाले का 9 दिवस 10 दिवसापासून हे आदिमाया शक्ती वटमा देवी त्या दरबारामध्ये खेळ चालू आहे. आणि इकडे लक्ष द्या, हर एक माणसाने काही ना काही देवीची सेवा केली बरे का. मला सांगितलं की 7-8 दिवसापासून साहेबांनी फराळ दिली. तसं 7-8 रोज तुमचंच अन्नदान पाहिजे, पण थोडी थोडी सेवा सगळ्याला घडावा म्हणून अनेक माणसांनी कुणी पंगत दिली, कुणी चटाया उचलल्या. हो, सगळ्यांनी हर एक माणसांनी काही ना काही या मातेची सेवा केल्याबद्दल मी आदिमाया भगवती वटमादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. सुरुवातीला पहिलं कीर्तन आपण वर केलंय माहित आहे तुम्हाला, आहे का नाही? काही वरी जाऊन आले म्हणले आता उद्या न ग बाबा जायचं. मग साहेबाला मी म्हणलं काही करा तुम्ही, आपण इथं सप्ताह सुरू करू. आणि ते रोप लावलं आणि ते तुम्ही टिकून ठेवलं. माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, या रोपाला पाणी घाला. पहिलं कीर्तन माझं यावर्षी याच्यावर होतं, आपलं काय मावटा देवी. बोलण्याकडे इकडं लक्ष द्या. बस बाई, काय बस बाई, खाली बस. मावटा देवीला खूप मोठा जबरदस्त सप्ताह आहे. पहिलं कीर्तन यावर्षी माझं होतं. आणि VIP महाराज म्हणले हो काय, नगर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे गव्हर्नमेंट 5 अधिकारी आणि 5 खाजगी चांगले माणसं, असं 10 जणांचं विश्वस्त आहे ते. आणि साहेब, नगर जिल्ह्याचा न्यायाधीश, त्याचा चेअरमन अध्यक्ष आहे, बदलला तरी तोच. मी म्हणलं मी कशासाठी सांगतोय ते ऐका. हे छोटं मानू नका तुम्ही आपलं संस्थान, त्याच्यासाठी सांगतोय. मी विचारलं की 12 महिन्याची देणगी किती जमती. त्यांनी सांगितलं 12 ते 13 कोटी रुपये जमतात. 12 कोटी म्हणले म्हणजे महिन्याला किती जमले? महिन्याला किती जमले? 1 कोट. रोज किती जमले? 3,33,333 रुपये जमले रोज पेटीमध्ये. ही ताकद आपल्या वटमा देवीची सुद्धा आहे. सोपं समजू नका. आज जाहीर करा मनात की मी पुढच्या वर्षी 5,000 देईन, 10,000 देईन. हो, फालतू विषय भोगण्यासाठी लाखो रुपये खर्च करतोय आपण.
पण 72 पिढ्या माझं घर जिवंत राहावं असं ज्याला वाटतंय त्यानं आज संकल्प सोडायचा, मला पुढच्या वर्षी हे द्यायचे. मनात तरी ठेवा, फक्त बदलू नका, आम्हाला नका सांगू, पण मनावर तुमच्या बदलू नका. आणि मी म्हणलं ही मावटा देवी इथं कशी आली? माहूरची देवी आहे ती रेणुका माता. त्या माहुट्याचा एक माणूस पायी वारीला जात होता तिथं, आणि शेवटच्या वर्षी 40 वर्षे वारी केल्याच्या नंतर त्याला देवीला सांगितलं, आई मी पुढच्या वर्षीपासून तुझ्या सोबत येणार नाही, तुझ्या वारीला येणार नाही म्हणला मी, कारण माझं 3 महिने राहिले, मी 3 महिन्याला मरणार आहे. रेणुका माते माझी ही शेवटची वारी आहे. महाराज देवी ढासा रडली आणि म्हणली, तू जर इथं येत नशील तर मी तुझ्या सोबत तुझ्या घरी येते. आणि ती रेणुका माता माहुटा देवीच्या रूपानं इथं आली त्याच्या सोबत. तसंच हे कोण्यातरी भाविकाच्या सोबत आलेला अतिशय आराध्य दैवत आहे आदिमाया भगवती. म्हणून संकल्प सोडा आणि पुढल्या वर्षी नवरात्रातले हे सगळे जे दिवस आहेत ते देवीला दान करून टाका. पवित्र तुळशीची माळ घाला, स्वच्छ अंतकरणाने देवीची सेवा करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली पाऱ्याचा नावी नाही इकडे. हो थांबा, उठू नका कुणी, हा खाली धरा ना काहीतरी त्याला हे करा. शिंके आरती घ्या ना. आरती पेटो ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान. केशवाची करुणी राहील दुर्गे दुर्गत भारी तुझ बिना संसारी अनाथ नाथे आमे करुणा वारी वारी जन्म मरणाची वारी वारी पडो आता सकल निवारी. जय देव जैसा जगुणी व कैसा सुमर्दनी विश्वर देवनी त्रिभुवनी भुवनी पाता तुझा ऐसे नाही चारी श्रमजे परंतु नवरे माई जाई विवाद करतो बोलो प्रभावी तुझा लागे पावन नाही. जय देव पैसा दुर्मर्दनी व कैसा दुर्मर्दनी विश्वर दे तारक देवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा देशापासून सोडी तोडी भुवन आंबे तुझा वाचून गुण भोराशा जय देव जय माशा सर्व आयुगे 28
पांडुरंगा शनिवारी भीमा उतरी जगा तुझे भजदेवती पांडुरंगा वाहन पांडुरंगा रखमाई वल्लभ तुळशी माळा कटवटी कटी कासे पितांबर कसुरधारी देव सुरवरणी भेटी गड हनुमंत पडवे राती भजदेवती पांडुरंगा वाहन पांडुरंगा रखमाई आषाढी कार्तिकी बंधते जीवन जयते दंडवादी दर्शन येणा मात्र गयावय देव वचनाम तो भावे वाहे देव पांडुरंगा वाहन पांडुरंगा रखमाई ज्ञान राजा महाकवल तेजा श्रीमती मनोविदला माता ज्ञान लोककल्याण जोगी नाथ कोणी अमर वर्णक राम ठेवले नारी आरती ज्ञान प्रकट होय बोले विश्व ब्रह्माची के नाम चरणी वंदगड आरती ज्ञान राजा महाकवल तेजा श्रीमती मनोविदला माता आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सदान गौर पाय राघवे सागरात पाशान गोवात मगर के हाथ तुकाराम स्वामी सद्गुरु राम सदान राघवे हाथ तुकाराम बाजू के नाथ बोलने से ब्रह्म तुकाशा दे मोहन राम चोर स्वामी सद्गुरु राम सदान पाय राघवे हाथ तुकाराम मागणे कतुदपती आहे शेषे पाये पांडुरंगा या संतासिनी नवी समजती मजते आणि तुझे काही मागो दे तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पाये संतांची या संतासिनी रवी हेची मज दे आणि तुझे काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम कुंडली कबरधारी टोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान